नमस्कार. आजचा हा जो व्हिडिओ आहे त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे व तसेच त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाचा आहे जे सध्या 12वी मध्ये शिकत आहेत किंवा ज्यांची नुकतीच 12वी पास आउट झालेली. तसेच हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी देखील महत्त्वाचा आहे जे आता ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये. ठीक आहे. तर या व्हिडिओचं टायटल बघूनच तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार. तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जे काही विद्यार्थी आहेत जे 12वी पास आउट होत आहे किंवा जे 12वीला आहेत आणि जे ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्यांना 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर काही गव्हर्नमेंट एक्झामचे काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे तर सर्वात अगोदर अंडरस्टँड द डेस्टिनेशन, नंतर चूज द बेस्ट पाथ, प्रिपेअर वेल आणि अवॉइड गेटिंग लॉस्ट. आता ह्या सगळ्या गोष्टी मी एक एक करून मराठीमध्ये सांगतो कारण बहुतांश जनता ही जो व्हिडिओ बघेल ती गावाकडली असेल व ज्या त्यांना त्यांच्या पालकांना इंग्लिशमध्ये जास्त कम्फर्टेबल नसणार. ठीक आहे. तर सर्वात महत्वाचं हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असंच की आपण जेव्हापासून शाळेत जायला लागतो किंवा तुमचा पाल्य जेव्हापासून शाळेत जायला लागतो तेव्हा तुम्ही त्याला काय सांगता की हा मोठा होऊन डॉक्टर किंवा इंजिनियर बनेल. ठीक आहे. मग त्याला तो अंगणवाडीपासून ते 12वी पर्यंत त्याला त्याच्या माइंडमध्ये असं त्याच्या डोक्यामध्ये हीच गोष्ट असते की आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं. जेव्हा तो 12वी मध्ये जातो तेव्हा तो ठरवतो की डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्यासाठी आपल्याला नीट, जेईई किंवा सीईटीचा अभ्यास करावा लागेल व त्याचे पेपर द्यावे लागतील. पण हजारो मुलं किंवा लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अपिअर होतात. पण सर्वच पास होतात का? नाही. तर जे पास झाले ते इंजिनियर किंवा डॉक्टर त्या फील्डकडे पुढे जातात. जे पास नाही झाले त्यांना मोठा प्रश्न पडतो की कारण 12वी पर्यंत त्यांना एकच सांगितले डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचं. पण डॉक्टर किंवा इंजिनियर न बनता नाही आलं तर त्याच्यानंतर तुम्ही काय बनायचे हे त्यांच्या पालकांना देखील माहिती नसतं आणि त्यांना देखील माहिती नसतं. मग ते संभ्रमात पडतं की आता माझी 12वी झाली, मी नीट किंवा सीईटी मध्ये क्वालिफाय नाही होऊ शकलो, मग आता पुढे काय करायचं. मग अशा वेळेस त्याला कुणीतरी एक्स वाय झेड व्यक्तीला तो विचारतो, तो सांगतो तू बीएससी कर, तू बीकॉम कर, तू आर्ट्स कर, तू कॉमर्स कर, असे वेगवेगळ्या गोष्टी त्याला सांगितल्या जातात. पण ह्या गोष्टींचा त्याला स्वतःला कुठलाही अनुभव नाही की ह्या गोष्टींमध्ये किंवा ह्या कोर्सेस मध्ये पुढे जाऊन काय फ्युचर आहे किंवा काय हे त्याला माहिती नसतं. जेव्हा तो ऍडमिशन घ्यायचा तो त्याला हे पण माहिती नसतं की मला कुठले सब्जेक्ट असणार आहे किंवा मी काय शिकणार आहे, काय करणार आहे. तो जातो फक्त ऍडमिशन घेतो आणि बसतो त्या वर्गामध्ये. पण त्याला त्या वर्गामध्ये बसल्यानंतर तो काय करतो याचं काहीच माहिती नसते त्या किंवा ते केल्यानंतर त्याला पुढे भविष्य काय हे पण माहिती नसतं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण आजकाल म्हणतोय की सोशल मीडियाचं युग आहे, सोशल मीडियाला एका क्लिकवर सगळी माहिती सगळी अवेलेबल करून देतो. पण आज देखील 70 ते 80% जनता किंवा विद्यार्थी असे आहेत की ज्यांना सोशल मीडियाचा यूज हा फक्त कन्स्ट्रक्टिव्ह वर्क साठी न करता फक्त टाइमपास म्हणून केला जातो. ठीक आहे. म्हणजे चॅट जीपीटी किंवा जेमिनाय एआयचा वापर हा फक्त आणखीन देखील 70 ते 80% मुलं फक्त फोटो एडिट करण्यासाठीच करतात. त्यांना त्याचा चांगला यूज काय हे माहिती नाही. ठीक आहे. तर मग हा व्हिडिओ अशासाठी आहे की जे विद्यार्थी 12वी किंवा ग्रॅज्युएशन मध्ये आहेत त्यांनी आता तुमची 12वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला काय करता येऊ शकतं किंवा कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत ज्या तुम्हाला वेगवेगळ्या जॉब्सची संधी उपलब्ध करून देतील त्यासाठी हा व्हिडिओ आहे. सर्वात महत्वाचं काय अंडरस्टँड द डेस्टिनेशन. आता 12वी नंतर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जाऊ शकत नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला काय ठरवायचं, नवीन डेस्टिनेशन ठरवायचं. ठीक आहे. आता नवीन डेस्टिनेशन ठरवायचं म्हणजेच तुम्हाला कुठल्या पद्धतीची जॉब मी करायची किंवा कुठल्या जॉबला मला जायचंय त्या ठरवायचंय. आणि त्या जॉबसाठी काहीतरी मिनिमम क्रायटेरिया असतो की मुलांनी हे केलेलं असलं तरच ती एक्झाम तो देऊ शकतो. तर तो क्रायटेरिया बघून घ्यायचा. त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर काय करावं लागणार तुम्हाला डेस्टिनेशन ठरवून घ्यावं लागेल. काय ठरवून घ्यावं लागणार आहे? डेस्टिनेशन. सेकंड काय आहे, आता डेस्टिनेशन तुम्ही ठरवलं त्या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठीचा एक मार्ग असणार आहे. तर तुम्हाला सर्वात चांगला जो मार्ग असेल तो निवडावा लागेल. दॅट इज सिलेक्शन ऑफ बेस्ट पाथ. म्हणजेच काय, तुम्ही एखादं ठिकाण किंवा तुम्ही एखादं एम ठरवलंय तुमचं की तुम्हाला ही जॉब करायची, तर ती जॉब करण्यासाठी तुम्हाला ती जॉब पास होणं महत्वाचं आहे. आणि ती जॉब पास होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक चांगला मार्ग निवडावा लागेल की जेणेकरून त्या एक्झाम पर्यंत तुम्ही जाता. नंतर काय, मार्ग निवडल्यानंतर त्या मार्गावरती चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन केलं तरच तुम्ही ती एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, वेल प्रिपरेशन. आणि हे सर्व केल्यानंतर तुम्ही आजच्या जे स्पर्धाचं युग आहे त्या स्पर्धाच्या युगामध्ये काय होतात, स्वतःला स्पर्धेमधनं हरवण्यापासून थांबू शकता. अवॉइड गेटिंग लॉस्ट. ओके. सो हे 4 गोष्टी या व्हिडिओ मधनं मला सांगायच्या होत्या. आता आपण बघूया की गव्हर्नमेंट एक्झाम्स 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर कुठल्या कुठल्या असतात. ठीक आहे.
आता ह्या व्हेरियस एजन्सीज आहेत, एजन्सीज म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू चालवले जाणारे हे जे काही कमिशन्स आहेत, जे काय करतं गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला हे करतं, सिलेक्शन करतं त्यांचं स्टाफ, गव्हर्नमेंट स्टाफचं सिलेक्शन करतं. आता यातमध्ये काय काय स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे, स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स आहे, पोस्टल डिपार्टमेंट एक्झाम्स आहे, डिफेन्स एक्झाम्स आहे आणि बँकिंग सेक्टर एक्झाम्स. आता ह्या मी काही निवडक एक्झाम्स घेतल्या आहेत की ज्यामध्ये मुलांना तो कुठल्याही स्ट्रीमचा असो, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, कुठलीही स्ट्रीम त्याची असेल तरी तो ह्या सगळ्या एक्झाम्स काय करू शकतो, देऊ शकतो. तर सर्वात अगोदरची जी एक्झाम आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम. आता हे स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्झाम जे हे काय आहे, हे जे काही युपीएससी किंवा एमपीएससी थ्रू गॅझेटेड सर्व्हिस जॉब ज्या भरल्या जातात व्हॅकन्सी, त्या व्यतिरिक्त जे नॉन गॅझेटेड जॉब्स आहेत त्या भरण्यासाठी हे स्टाफ सिलेक्शन कमिशन. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत ते बघूया. पहिली आहे स्टाफ एसएससी कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झाम. आता याच्या नावातच एक कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. तर आता ही एक्झाम देण्यासाठी तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया काही तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं पाहिजे. ठीक आहे. तर या एक्झाम मध्ये तुम्हाला व्हेरियस जॉब्स ऑफर केले जातात, जसे की इन्कम टॅक्स ऑफिसर, कस्टम ऑफिसर, एक्साइज ड्युटी ऑफिसर, ह्या सगळ्या जॉब यामध्ये घेतल्या जातात. सेकंड आहे कंबाईंड हायर सेकंडरी लेवल सीएचएसएल. आता हायर सेकंडरी लेवल म्हणजेच काय, मिनिमम एज्युकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया इज तुम्ही 12वी पास पाहिजे. ठीक आहे. याच्यामध्ये पण व्हेरियस ग्रुप 3 लेवलचे जे काही वॅकन्सी असतात ते भरले जातात. नंतर मल्टीटास्किंग स्टाफ आणि जनरल डेप्युटी जीडी कॉन्स्टेबल. तर ह्या सर्व एक्झाम देण्यासाठी तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया काय आहे, तुम्ही 12th पास पाहिजे. हे ते खालचे जे 3 एक्झाम याच्यासाठी तुम्ही 12वी पास पाहिजे आणि वरची जी एक्झाम याच्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट पाहिजे. ठीक आहे. नंतर थर्ड सेकंड जे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजे जे काही आपल्याकडे रेल्वे बोर्ड आहे, सेंट्रल असतं रेल्वे बोर्ड, ज्याचं सेंटर बघतं सगळं, त्या रेल्वे बोर्ड साठी काही वॅकन्सी भरण्याचं काम कोण करतं, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर याच्यामध्ये कुठली कुठली असते, ग्रुप डी म्हणजे जे काही क्लास 3-4 जे वॅकन्सी असतील त्या भरल्या जातात आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी आता ह्या पण भरल्या जातात. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम क्रायटेरिया इज 12वी पास पाहिजे, ग्रॅज्युएशनची काही गरज नाही. नंतर स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम. आता जी एक्झाम एमपीएससी किंवा युपीएससी अशा सारख्या जे सेंट्रल एजन्सीज आहेत त्या सोडून ज्या काही एक्झाम घेतल्या जातात त्या घेतात स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम. फॉर एक्झाम्पल पोलीस स्टेट कॉन्स्टेबल, स्टेट सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर, म्हणजे हे जे काही लोअर डिव्हिजन क्लर्क असेल, तलाठी, या सगळ्या जे काही वॅकन्सीज असतील त्या या ठिकाणी भरल्या जातात. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकतर मिनिमम साठी 12 असेल किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. तर हे तुमचं काम आहे की या सर्व एक्झाम्सला हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही काय करायचंय, वेबसाईटला जाऊन याची सगळी माहिती बघायची, चेक करायची. तुम्ही बघा, तुमच्या पालकांना देखील सांगा. नंतर हे पोस्टल डिपार्टमेंट एक्झाम, म्हणजे जे आपले टपाल खाते, जे तुम्ही पोस्ट बँक यूज करता ना सध्या गावागावामध्ये, चर्चेमध्ये असणारी बँक म्हणजे पोस्टल बँक. तर या पोस्ट बँक मध्ये पण व्हेरियस वॅकन्सीज असतात जे भरले जातात कशा थ्रू, 12वीच्या बेसिसवर. त्यातली पहिली इंडियन पोस्ट दॅट इज ग्रामीण डाक सेवक, म्हणजेच काय, ग्रामीण डाक सेवक ही 10वी किंवा 12वीच्या बेसिसवरच भरली जाते. नंतर पोस्टल असिस्टंट किंवा सॉर्टिंग असिस्टंट ही 12वीच्या बेसिसवरती भरली जाते. नंतर हे नॅशनल डिफेन्स सर्व्हिसेस. तर नॅशनल डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये नेव्ही, एअरफोर्स या सगळ्यांसाठी एक्झाम घेतली जातात. ही 12वीच्या बेसिसवर घेतला जातात एक्झाम, पण याच्यासाठी तुम्ही 12वी मॅथ्स मध्ये पाहिजे. ठीक आहे. नंतर बँकिंग सेक्टर एक्झाम. आता ही जी बँकिंग सेक्टर एक्झाम आहे हे सगळ्यात चांगल्या एक्झाम्स आहेत. या ज्या काही सगळ्यात चांगल्या एक्झाम का, कारण हे जे बँकिंग सेक्टर एक्झाम आहे सगळ्या ज्या काही सेंट्रलाइज बँक आहे किंवा मोठमोठे नॅशनल बँक आहे त्या सर्वांची वॅकन्सी भरवण्याचं काम कोण करतं, बँकिंग सेक्टर एक्झाम. आता ही जी बँकिंग सेक्टर एक्झामच्या सर्व एक्झाम कोण घेतं, आयबीपीएस घेतं. आणि या आयबीपीएसच्या एक्झाम या सर्व कशासाठी, याचं मिनिमम क्रायटेरिया काय, तुम्ही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं पाहिजे. आणि खालची जी रिजनल रुरल बँक ऑफिस असिस्टंट याच्यासाठी तुम्ही 12वी पास असले तरी पण चालतंय. ठीक आहे. आता हे रिजनल रुरल बँक्स म्हणजे काय, ग्रामीण भागाच्या बँक्स असतील त्यांच्यामध्ये जे काही असिस्टंट असणार आहे त्यांच्यासाठी ही वॅकन्सी असते. ठीक आहे. तर ह्या व्हेरियस इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत ज्या की तुम्ही 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर देऊ शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर क्युरिओसिटी असेल तुम्हाला की मी 12वी नंतर काय केलं पाहिजे किंवा काय काय मला चान्सेस आहेत, तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर या सर्व एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटला एकदा व्हिजिट करून त्याचे क्रायटेरिया, त्याचा सिलेबस वगैरे या सर्व गोष्टी काढून चेक करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.